हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि तुम्ही बघू शकता दोघा बापलेकाची किती मस्ती चालली आहे सकाळी उठून. चला तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू. हाय हॅलो गाईज, वेलकम. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. तर गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 11. काय चाललंय तुमचं? कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे बरे असणार. आज 20 तारीख. आज आहे आमच्या आहोंना सुट्टी. तर हे बघा, हे आहेत आमचे आहो. हाय करा. हाय, कशा आहात तुम्ही? मजेत? मजेतच असणार. त्यांना जास्त सवय नाही आहे ब्लॉगमध्ये बोलायची. ते खूप कमीच बोलतात, माझ्याशी पण आणि सगळ्यांशी पण. त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ते खूप कमी बोलतात. आणि मी त्यांच्याशी नेहमी ह्याच कारणावर भांडते की ते खूप कमी बोलतात. तर तुम्हाला मी हे सांगत होती की माझे मिस्टर खूप कमी बोलतात आणि ह्या कारणावरून त्यांचं माझं खूप भांडण होतं. ते खूप कमी बोलतात आणि मी खूप जास्त बोलते. आमची अशी जोडी आहे, ते बोलतात पण मोजकच, जास्त नाही त्यांना आवडत. तर मी बडबड 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 दिवसभर माझी बडबड चालू असते आणि त्यांचं हा बस. काय सांगितलं काय घ्यायचं बस, एवढंच असतं, बाकी काही नाही. म्हणून त्यांच्यात माझे भांडणं होतात की तुम्ही माझ्याशी खूप कमी बोलतात. लग्नाच्या आधी तर किती बोलायचे, कंटिन्यू फोन चालू राहायचा. आणि तुम्हाला जर आमची स्टोरी ऐकायची असेल ना, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला आमची स्टोरी सांगायला. आमचं लग्न जमलं होतं ना, तर आमचं लग्न 1 वर्ष जमून 1 वर्षानंतर आमचं लग्न झालं होतं. म्हणजे 2019मध्ये माझी सुपारी फुटली आणि म्हटलं आम्ही 2-4 महिन्यांनी लग्न करायचं असं ठरवलं की 2-4 महिन्यानंतर आपण लग्न करू. आणि 2019मध्ये एप्रिलमध्ये माझी सुपारी फुटली आणि 2-3 महिन्यांनी लगेच लॉकडाऊन लागून गेलं. त्याच्यामुळं लग्न तसंच राहून गेलं. तुम्हाला जर पुढची स्टोरी ऐकायची असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आमची स्टोरी सांगेल. 1 वर्षभर हे कसे भेटायला यायचे मला, आम्ही कसे भेटायचो. हाय गाईज, तर मी चालली आता हॉस्पिटलला. माझ्या गळ्यामध्ये ना खूप खोकू होती आणि गळा खूप दुखतो आहे माझा. ते पहिले जाऊन आली मी हॉस्पिटलमध्ये, पण आज परत मला काही फरक पडला नाही. मग आज परत चालली मी. तर बघत राहा तुम्ही, मी कंटिन्यू व्हिडिओ करत राहा. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. नंबर लागलेत इथे बघू शकता तुम्ही. मला थायरॉइड टेस्ट करायला सांगितली. तर किती मोठं ब्लड घेतलं माझं, बापरे. तर हाय हॅलो गाईज, आपण बघू शकता आता मी दवाखान्यातून निघली. थोडासा भाजीपाला घेतला, हे बघा, थोडासा भाजीपाला घेतला आणि भूक लागली होती. म्हटलं चला थोडं काहीतरी खाऊया. तर आली. आता बघू इथे गरम काय आहे आणि गरम भेटलं ते खाऊ आपण. कंटिन्यू. हे बघू शकता तुम्ही, मस्त हिरवा आईने सांगितलं होतं का थोडा भाजीपाला आणि माझ्यासाठी. म्हणून मी छान भाजीपाला घेतला आणि म्हटलं आता काहीतरी खाऊया. तिथे खूप गर्दी आहे. ते घेतला आपण समोसा गरम गरम, बघू शकता तुम्ही. आमच्या इथे समर्थ समोसा खूप फेमस आहे. तर तुम्ही बघू शकता गाईज, मला ही चटणी एकदम पानसट लागत होती. त्याच्यासोबत मी घेतलेल्या मिरच्या खाते बघा. आता टेस्टी लागतंय. छान आहे. मग आम्ही मस्त खाल्लं आणि घराकडे निघलो.
तुम्ही बघू शकता जयंती झालेली आहे. इथे महाराजाचे फोटो किती छान छान लावलेले आहेत. हा आहे नाशिकचा बिटको चौक. तुम्ही बघू शकता बिटकोवरून. आता मी कुठे जाईल मला कमेंट करून सांगा. मी कुठल्या रस्त्याला जाईन, ज्याला ज्याला जे जे नाशिककर आहेत त्यांना कळेल ते सांगतील का हा जिकडे मी जाते बिटकोवर तो रस्ता कुठे जाईल. तर चला, असा होता माझा आजचा ब्लॉग. तर भेटते मी तुम्हाला. बाय बाय. हाय. तर हाय गाईज, तुम्ही बघू शकता मी बाबूला घेऊन गार्डनला आली आहे. बाबू म्हणत होता का मम्मा मला घेऊन गार्डनला चल. त्याला मस्त फिरायला घेऊन आलो आम्ही. काय बाबू, डायनासोर. तुम्ही बघू शकता खूप छान असं गार्डन आहे. हे नाशिकमध्ये आहे, मुक्तिधाम जवळ आहे. बिटकोवरून मधून या, बिटकोपासून मध्ये आलं ना मग तिथे मुक्तिधाम आहे. मुक्तिधामच्या बाजूला हे गार्डन आहे. बाबू हाय. इकडं पोरांना खेळण्यासाठी झोका, घसरगुंडी आहे बघा. खूप छान असं आहे. छान वाटतं इथं, शांतता. फॅमिली गार्डन आहे. तुम्ही बघू शकता फॅमिली वगैरे येऊ शकता इथं मुलांना घेऊन फिरायला. बघू शकता तुम्ही किती छान आहे. इथे ना पूर्ण पाणी चालू असतं, पण आज ते बंद आहे. काय माहिती का बरं. नाही तर असं मस्त फवारा चालू असतो पाण्याचा. खूप छान वाटतं ते. आज बंद आहे ते नेमकं. बाबूला इथे यायला आवडतं. तो ना कधी कधी म्हणतो मम्मा चला आपण जाऊ. त्याला ते गार्डनचं नाव नाही माहीत, पण त्याला ते डायनासोर माहिती आहे. तो म्हणतो मम्मा चला आपण डायनासोरकडे जाऊ, असं म्हणतो तो. बघा ना किती छान आहे. वाव, हे किती छान वाटतंय. छान वाटतंय. कसं वाटतंय गार्डन? छान वाटतंय. उडाली झोप तुझी? झोप येत होती ना तुला? उडाली. कशी बघणार आहे, किती छान आहे ते ना. वाव. अरे वाह. अरे हे पिंक कलरचे किती छान दिसत आहेत. बघ ना किती छान आहेत. दोन पिंक कलरचे छान छान आहेत ना. खान बाबू, शेर खान. आणि ना इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता जंपिंग, छोटी ट्रेन, हेलिकॉप्टर, खूप काय काय आहे. म्हणजे लहान मुलांना खेळण्यासारखं खूप काय आहे इकडे. इकडे तिकीट काढतात आणि मग तिकीट काढून मध्ये खेळतात. बाबू चल ना खेळायला. खेळतो ते त्याच्यात बसतो. हा चल, किती मजा येते. चल त्याच्यात खेळ चल. तरी ते बाबूला घ्यायचा होता खेळण्या. तुम्ही बघू शकता तो घडीत म्हणायचं मला बलून पाहिजे, घडीत म्हणायचं मला बाईक पाहिजे, घडीत म्हणायचं कार पाहिजे.
त्याला सुचत नव्हतं काय घेऊ. शेवटी मग फायनली त्याने 2 गाड्या चॉईस केल्या. बघा तुम्ही, एक थार आणि एक कार. त्याला अशा छोट्या छोट्या गाड्या खूप आवडतात. तो बघतो खूप आणि घेतो ते. मग गाड्या घेऊन आम्ही निघालो घराकडे. असा होता आजचा माझा ब्लॉग. कसा आहे, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.